नमस्कार. हनुमान शिक्षण प्रसार मंडळ संचलित कैलासवासी रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ मराठी विभागाच्या वतीनं मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा 14 ते 22 जानेवारी या दरम्यान संपन्न होत आहे. या निमित्तानं विविध कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून 6 दिवसीय व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित केलेली. वेगवेगळ्या विषयावर गेल्या 5 दिवसापासून अनेक त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींनी मराठी भाषेच्या अनुषंगानं या ठिकाणी आपले विचार मांडलेले आहेत. आज आपल्याला प्राध्यापक डॉक्टर दत्ता शिंदे हे या ठिकाणी संत साहित्याचं मराठी भाषेला योगदान या विषयावर आपले विचार या ठिकाणी मांडणार आहेत. मी त्यांचा परिचय करून देण्यासाठी आपल्यासमोर आहे. प्राध्यापक डॉक्टर दत्ता शिंदे हे अध्ययन आणि अध्यापन या संशोधन क्षेत्राशी निष्ठा असणारा असं व्यक्तिमत्व आहे. ते सहयोगी प्राध्यापक व मराठी विभाग प्रमुख म्हणून गेली 2006 पासून ते कार्य करतात. याचबरोबर पदवी मराठी स्तरावरून व पदव्युत्तर मराठी स्तरावरून देखील ते अध्यापनाचं काम करताना आपल्याला दिसतात. संत तुकाराम कला व विज्ञान महाविद्यालय परभणी या ठिकाणी 2006 पासून ते अध्यापनाचे काम करतात. त्यांनी मराठी या विषयामध्ये MA झालेले, दयानंद महाविद्यालय लातूर, याचबरोबर ते BEd पण त्यांचं झालेले, नेट परीक्षा देखील ते उत्तीर्ण आहेत. याशिवाय 2014ला त्यांनी PhD ही पदवी देखील प्राप्त केली. त्यांनी बहिणाबाई चौधरी व इंद्रजित भालेराव यांच्या कवितेच्या तुलनात्मक अभ्यास या विषयावर आपलं संशोधन पूर्ण केलेलं आहे. संशोधक मार्गदर्शक म्हणून देखील ते कार्य करतात. त्यांच्याकडे काही विद्यार्थी देखील संशोधन करत आहेत. याशिवाय मराठी भाषेच्या अनुषंगाने जे विविध चर्चासत्र, परिसंवाद, परिषदा संपन्न होतात त्यामध्ये त्यांनी सहभाग आपला नोंदवलेला आहे. विविध शोध निबंध देखील त्यांनी त्यामधून सादर केलेले आहेत. त्यांच्या आवडीचा विषय आहे मध्ययुगीन कविता, हा त्यांचा आवडीचा विषय. आणि मध्ययुगीन जो कालखंड आहे, मध्ययुगीन कालखंडाच्या अनुषंगानं त्यांनी त्यांचं त्या विषयाच्या संदर्भामध्ये सखोल असा अभ्यास आहे. आम्ही देखील त्यांना मध्ययुगीन कालखंडामध्ये निर्माण झालेले जे संत वाङ्मय, त्या संत वाङ्मयानं मराठी भाषेला दिलेलं जे योगदान आहे किंवा मराठी भाषेचं वैभव संत वाङ्मयामधून आपल्याला कसं घडतं किंवा एकंदरीतच मराठी साहित्यामध्ये संत वाङ्मयाचं जे योगदान आहे मराठी भाषेच्या अंगानं, या अनुषंगानं प्राध्यापक डॉक्टर दत्ता शिंदे आपलं चिंतन त्या ठिकाणी मांडणार आहेत. त्या विषयाच्या अनुषंगाने ते या ठिकाणी व्यक्त होत आहेत. तरी मी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी या विषयाच्या अनुषंगानं आम्हाला सखोल असं मार्गदर्शन करावं. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा या निमित्तानं आयोजित या दूरदृश्य प्रणालीद्वारे आजच्या या व्याख्यानमालेतील आजचा जो विषय आहे तो मध्ययुगीन मराठी संत साहित्य आणि त्याचं मराठी भाषेला, साहित्याला योगदान. कैलासवासी रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ, जिल्हा परभणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे अध्यक्ष श्री परमेश्वररावजी कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर वसंत सातपुते सर, मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर बामू काळे सर, डॉक्टर साद सोनसळे सर, प्राध्यापक सखाराम कदम सर, या प्रणालीमध्ये ज्यांचं सर्वांचं सहाय्य आहे असे सर्व माझे प्राध्यापक मित्र आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी या विषयाची मी मर्यादा आपल्यासमोर ठेवू इच्छितो. मध्ययुगीन काळातलं मराठी साहित्य, संत साहित्य असं म्हणत असताना अतिशय मोठा हा कालखंड आहे आणि म्हणून या कालखंडामध्ये अनेक संप्रदाय प्रामुख्याने निर्माण झालेले पाहायला मिळतात. मध्ययुगीन कवितेला सुरुवात करण्यापूर्वी
या संप्रदायांचा थोडक्यात उल्लेख आपल्याला करावा लागतो. प्रामुख्याने मी त्यांचा उल्लेख करून मुख्य माझा जो विषय आहे तो वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने मी त्याच्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण सुरुवातीला जर बघितलं, या संप्रदायाकडे जर आपण गेलो तर नाथ संप्रदाय हा आपल्याला पहिल्यांदा या भक्तीच्या क्षेत्रामधला आपला पाहायला मिळतो. या संप्रदायाचा प्रचार प्रसार संपूर्ण भारतभर झालेला आपल्याला दिसतो आणि या संप्रदायाने एक महत्वाचं कार्य जे केलेलं आहे, जे की पुढे आपल्याला इतर संप्रदाय जे मराठीमध्ये लेखन करत होते त्यांच्यासाठी प्रेरणादायी असं होतं. आणि हा संप्रदाय होता सिद्धांचा, हा अवधूतांचा आणि संन्याशांचा. या संप्रदायानं भारतवर्षामध्ये त्या लोकभाषेमधून लेखन करण्याची जी एक परंपरा आपला सुरू केलेली पाहायला मिळते. आता ही परंपरा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्षवळला गहिनी प्रती आणि या गहिनीनाथांची परंपरा पुढं निवृत्तीनाथांच्या पर्यंत जाते आणि वारकरी संप्रदायाची खऱ्या अर्थानं जी आपण गुरु परंपरा बघितली तर ही नाथ संप्रदायापर्यंत आपला नेऊन पोहोचवतायत. गोरक्ष गीता यासारखा, अमरनाथ संवाद यासारखे ग्रंथ आपल्याला या संप्रदायानं दिलेली देण म्हणून आपला पाहायला मिळतं. नुसता वारकरी संप्रदायच नाही, महानुभाव संप्रदाय असेल. त्यानंतर आपल्याकडे आद्य ग्रंथ म्हणून ज्या मुकुंदराजांच्या ग्रंथाचा उल्लेख केला जातो विवेक सिंधूचा, तो विवेक सिंधू ग्रंथ सुद्धा ज्या मुकुंदराजाने लिहिला तोही याच संप्रदायाच्या एक प्रकारे प्रेरणा घेऊन त्या कवीने लिहिलेला ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आता या यादव काळामध्ये म्हणजे 12व्या शतकामध्ये आपल्याकडं मराठी भाषेची आणि मराठी साहित्याची, मराठी सारस्वताची सेवा करण्याचं भाग्य वारकरी संप्रदायाचे थोडंसं पूर्वी जो संप्रदाय उदयाला आला तो म्हणजे महानुभाव संप्रदाय आहे. या महानुभाव संप्रदायाचं आपण जर स्वरूप बघितलं तर अगदी थोडक्यात फक्त पार्श्वभूमी दाखल आपण या ठिकाणी ओळख करून घेणार आहोत. मध्ययुगीन काळातले सगळे संप्रदाय हे भक्ती संप्रदाय आहेत आणि त्याच प्रेरणेमधून आपण बघितलं तर त्या संप्रदायाचं लेखन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून हा संप्रदाय पंचकृष्ण भक्तीचा संप्रदाय आहे. हा संप्रदाय द्वैती मताचा पुरस्कार करणारा संप्रदाय आहे. वारकरी संप्रदाय अद्वैत मताचा पुरस्कार करणारा संप्रदाय आहे. या संप्रदायामध्ये श्री चक्रधर स्वामींना आपण या पंथाचं प्रवर्तक असं मानतो. याचा अर्थ ते प्रवर्तक जरी असले तरी परंतु हा संप्रदाय त्याच्या पूर्वीपासून त्याला परंपरा आहे. या संप्रदायामध्ये पंचकृष्ण असं म्हणत असताना श्रीकृष्ण, श्री दत्तात्रय, चांगदेव राऊळ, गुंडम राऊळ उर्फ गोविंद प्रभू आणि शेवटचे श्री चक्रधर स्वामी अशी ही पंचकृष्णांची परंपरा आणि या पंचकृष्णांच्या भक्तीमधून हे साहित्य निर्माण झालं आणि मराठी साहित्याला, भाषेला खूप मोठं योगदान या संप्रदायाने दिलं हे आपल्याला मान्य करावं लागतं. मग या संप्रदायानं नोट घेण्यासारखं, नोंद घेण्यासारखं काय दिलेलं आहे फक्त इतकंच आपण बघणार आहोत. तर या संप्रदायामध्ये जो लेखकाचा, कवीचा जो वर्ग होता हे अतिशय विद्वज्जन मंडळी होती. त्यानंतर संस्कृतचे व्यासंगी होते, पंडित होते. असं असताना सुद्धा या सगळ्या लेखकांनी, कवींनी मराठी भाषेमध्ये लेखन केले. नरेंद्रासारखा महाप्रतिभा असणारा प्रतिभावान कवी सुद्धा याच संप्रदायामध्ये झाला आणि त्यांनी काहीतरी एक बेसिक असं साहित्य लिखाणाच्या बाबतीमधलं विधान आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी आपल्या लेखनाच्या बाबतीमध्ये म्हणजे रामदेवराव यादवांनी जेव्हा हे साहित्य स्वतःच्या नावावर करण्यासाठी मागितलं त्यावेळेला कवी आपल्या साहित्याची बूज राखण्यासाठी तो कुठल्याही प्रकारच्या वामनानं सांगितलेली जी प्रयोजन, ममटानं सांगितलेली जी प्रयोजन आहेत, यश आणि कीर्ती वगैरे किंवा अर्थलाभ, हे ते सगळं झुगारून देतो आणि म्हणतो की ना राजे हो, आम्हा कविकुळा बट्टा लागेल, बोरू लागेल. हे सुद्धा साहित्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची बाब 12व्या शतकामधल्या आपल्याला महानुभाव संप्रदायामध्ये बघायला मिळते. दुसरीकडे आपण जर आलो तर या संप्रदायानं मराठी भाषेला आद्य चरित्रकार दिलेला आहे. मराठी भाषेतलं आद्य चरित्र कोणतं असं जर आपण म्हणालो तर महिम भट्ट या लेखकाने लिहिलेलं श्री चक्रधर स्वामींचं चरित्र हे मराठी भाषेतलं पहिलं चरित्र आपल्याला म्हणता येतं. ते गद्य भाषेमध्ये लिहिलेलं चरित्र आहे आणि मराठी भाषेमध्ये उत्कृष्ट असं जर गद्य कोणी लिहिलं असेल तर 12व्या शतकामध्ये महानुभाव संप्रदायाने लिहिलेला आहे. याच गद्यामध्ये दृष्टांत पाठाचा उल्लेख करता येतो, गद्य लेखनामध्ये आपला सूत्रपाठाचा उल्लेख करता येतो. म्हणजे मराठी भाषेला पहिलं चरित्र, त्यानंतर पहिला संकलन
आणि संपादन आणि संशोधन या ज्या प्रक्रिया पुढे आपण क्रिटिसिझम मध्ये बघतो, याही प्रक्रिया आपल्याला या महानुभाव संप्रदायानं दिलेल्या पाहायला मिळतात. दुसरी गोष्ट अशी आहे की या संप्रदायाचे प्रवर्तक ज्या चक्रधरांना आपण म्हणतो, त्या चक्रधर स्वामींनी आपल्या अनुयायांना एक गोष्ट निकसून सांगितलेली पाहायला मिळते. जरी संस्कृत प्रेमी, संस्कृत व्यासंगी जरी असले तरी परंतु लिखाण करत असताना मात्र लोकभाषेचा वापर, लोकभाषेचा उपयोग आपण केला पाहिजे असं त्यांनी निकसून सांगितलेलं आहे. त्याचा प्रत्यय कुठे येतो? केशिराज भास किंवा केशवभास यांच्यासारखा एक या संप्रदायामधला समर्थ असा लेखक दृष्टांतपाठ आणि सूत्रपाठ, लीळा चरित्र या मुख्य ग्रंथाला आधार धरून चक्रधरांच्या तोंडची जी सूत्र आहेत, जी वाक्य आहेत, ती बाजूला काढून, दृष्टांत बाजूला काढून त्याची स्वतंत्र पुढे ग्रंथ निर्माण झाले आणि हे दोन ग्रंथ सूत्रपाठ आणि दृष्टांतपाठ महानुभाव पंथाचे आधार ग्रंथ म्हणून ओळखले जातात. तर हे केशवबा जे आहेत, या केशवबासांना या संप्रदायाचे म्हणजे उत्तरापंथी गमन जेव्हा चक्रधर स्वामींचं झालं आणि त्यानंतर या पंथाचं प्रचारक पद, या पंथाचं संघटक पद ज्या नागदेवाचार्यांकडे आलं, भटोबासांकडे आलं, त्या भटोबासांनी या केशराज बासांना ज्या पद्धतीनं सूचना केलेली आहे लेखनाच्या बाबतीमध्ये, ते ज्या वेळेला उद्धरण प्रकरण जे आहे श्री चक्रधर स्वामींचं, ते मी संस्कृतमध्ये लिहू का असं विचारल्यानंतर नागदेवाचार्य किंवा भटोबास हे केशवबासांना असं म्हणतात, नको गा केशवदया, येणे माझ्या म्हातारिया नागवतील का. म्हणजे आपण आपल्या लोकभाषेमधून लिखाण केलं पाहिजे, जे की बहुजनांना, सर्वसामान्यांना, अज्ञजनांना कळलं पाहिजे. ही त्याच्या पाठीमागची खूप मोठी तळमळ चक्रधरांची जी होती ती आपल्याला बघायला मिळते. तीच पुढे संप्रदायिकांनी पाळलेली आहे. दुसऱ्या एका ठिकाणी शास्त्र चर्चा करत असताना संस्कृतामधून बोलण्याचा प्रघात या संप्रदायामध्ये बऱ्याच अंशी आपल्याला पाहायला मिळतो. मग भास्कर भट्ट बोरीकर असतील, त्यानंतर स्वतः माहिमभट्ट असतील, केशराज बास असतील, ही सगळी मंडळी संस्कृत व्युत्पन्न पंडित होती. पण त्या ठिकाणी सुद्धा भटोबास म्हणजे नागदेवाचार्य त्यांना सांगतात की तुमचा अस्मात कस्मात मी नेनेगा, मज चक्रधरे निरूपिली मराठी तियाची पुसा. त्याच भाषेमध्ये आपण आपली शास्त्र चर्चा केली पाहिजे. असा जो अट्टहास, असा जो दंडक या संप्रदायातल्या प्रथम आचार्यांनी आपण पाहिलं तर तो आपल्या अनुयायांना दिलेला पाहायला मिळतो. आणि त्यातून पुढं महदंबे सारखी, महदायशी सारखी, रुपायशी सारखी मराठी भाषेतली पहिली कवयित्री, आद्य कवयित्री पण याच महानुभाव संप्रदायाने दिलेली आहे. आणि त्यासोबतच कथा काव्य लेखन करण्याचा मान सुद्धा याच महदंबेकडे जातो. जे महदंबेचे धवळे निर्माण होण्याच्या पाठीमागे या पंथाचे चौथे जे पुरुष आहेत, पंथ प्रवर्तक जे आहेत, ते गोविंद प्रभू यांच्याच प्रेरणेमधून हे मराठी भाषेतलं पहिलं कथा काव्य किंवा आख्यान काव्य महदंबेचे धवळे निर्माण झालेले आहेत. त्यानंतर याच संप्रदायानं व्याकरणावरचाही ग्रंथ त्या काळामध्ये लिहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि 7 ग्रंथांची निर्मिती सुद्धा या संप्रदायामध्ये झाली आणि मराठी भाषेला एक प्रकारे समृद्ध असा वारसा निर्माण करून देण्याचं काम केलेलं पाहायला मिळतं. आता आपण वारकरी संप्रदायाकडे मुख्यपणे वळूयात. या कालखंडामधला महानुभाव संप्रदायाच्या थोडासा नंतर आणि समकालीनच असं या संप्रदायाला म्हणावं लागतं. तर हा वारकरी संप्रदाय पुन्हा एक भक्तीचा संप्रदाय आहे, विठ्ठल भक्तीचा संप्रदाय आहे. आणि या संप्रदायाला आपण जर बघितलं तर जी या संप्रदायाची उभारणी जी झालेली आहे, त्या उभारणीच्या अनुषंगानं जे संत बहिणाबाईंनी, तुकाराम शिष्या बहिणाबाई यांनी जो अभंग लिहिलेला आहे, संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार, जनार्दनी एकनाथ स्तंभ दिला भागवत, तुका झालाशे कळस भजन करा सावकाश. हा जो वारकरी संप्रदायाचा भागवत धर्माचा विस्तार आणि विकास एकाच अभंगामध्ये अतिशय सफकलपणे संत बहिणाबाईंनी मांडला आणि त्याच अनुषंगानं आपलं विवेचन पुढे जाणार आहे, हे मी पहिल्यांदा या ठिकाणी नमूद करतो. यामध्ये 2 बाबी महत्वाच्या आहेत. त्या 2 बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. असं म्हटलं जातं समग्र संत साहित्याला एकत्र बांधण्यासाठी जे काही म्हटलेलं आहे ते असं की ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका.
संत ज्ञानदेवांचंच परंपरा पुढे आपण जर बघितली तर ती खऱ्या अर्थानं एकनाथांच्या मध्ये पाहायला मिळते. आणि संत नामदेवांनी जी स्फुट लेखन पराशा अभंगाची परंपरा सुरुवात केली, ती परंपरा आपल्याला पुढं तुकोबांनी त्या परंपरेचा कळस केलेला आपल्याला पाहायला मिळतो. अशा अर्थानं हे माझं विवेचन पुढे जाणार आहे. वारकरी संप्रदाय मी म्हणालो तसं भक्तीचा संप्रदाय आहे, विठ्ठल भक्तीचा संप्रदाय आहे. विठ्ठल भक्तीला फार पुरातन अशा प्रकारची परंपरा आहे. पुंडलिकापासून ही भक्तीची परंपरा आपल्याला पाहायला मिळते. हा अद्वैती मताचा संप्रदाय आहे. माणसाच्या वर्तनावर आणि चित्तशुद्धीवर भर देणारा हा सर्वात महत्वाचा संप्रदाय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. म्हणजे आपलं जर आचरण शुद्ध असेल, आपण मनाने जर निर्मळ असू, आपला आचार जर नीतिमत्तेला धरून असेल, तर मग वेगळा देव असा मानण्याची गरज नाही. नराचा नारायण होतो म्हणजे याच जन्मामध्ये यावर विश्वास ठेवणारा, म्हणजे नीतिमत्तेवर भर देणारा, आचरणावर भर देणारा, शुद्ध आचरणावर भर देणारा हा संप्रदाय म्हणून आपल्याला याच्याकडे पाहायला मिळतं. आता आपण ज्ञानदेव रचिला पाय असं म्हणत असताना संत ज्ञानदेवांनी या संप्रदायाला तत्वशुद्ध अशी बैठक देण्याचं काम केलेलं आहे. हे आपल्याला प्रथमतः मान्य करावं लागतं. कारण ज्ञानदेवांचं आणि नामदेवांचं पंथाच्या उभारणीमध्ये आणि नवीन त्याला भक्कम विचारसरणी देण्यामध्ये दोघांचंही काम तितकंच महत्वाचं आहे. परंतु या संप्रदायाला खऱ्या अर्थानं इथून वैचारिक बैठक प्राप्त करून दिलेली पाहायला मिळते. आणि नाथ संप्रदायाची परंपरा ही या संप्रदायाला असलेली आपल्याला पाहायला मिळते. कुल परंपरेनं जर बघितलं तर ज्ञानदेव हे वैष्णव होते, परंतु विद्या परंपरेने जर बघितलं तर ते शैव असलेले पाहायला मिळतात. म्हणजे नाथांची परंपरा त्यांच्यापर्यंत आलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून तत्वज्ञानाच्या प्रगटीकरणासाठी श्रीकृष्णाने सांगितलेली गीता ज्ञानदेवांनी आपल्या भाष्यासाठी, आपली टीका ग्रंथासाठी म्हणून निवड केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि आता आपण ज्ञानदेवांच्या साहित्याकडं, ज्ञानदेवांच्या लेखनाकडं आपण बघूयात. ज्ञानदेवांनी जी गीता टीका केली, 700 श्लोकांवरचं 9,000 ओव्यांमध्ये लिहिलं गेलेलं मराठीतलं सर्वोत्कृष्ट, सर्व सुंदर अशा प्रकारचं तत्वज्ञान आणि काव्य यांचा संगम असलेलं हे आपल्याला ग्रंथ पाहायला मिळतो. भाष्य ग्रंथ पाहायला मिळतो किंवा प्रबंध ग्रंथ पाहायला मिळतो. ज्ञानदेवांनी ग्रंथाचा उल्लेख प्रत्येक ठिकाणी केले ज्ञानदेवे गीते देशिकार लेणे अशा पद्धतीचा केलेला आहे. नामदेवांनी ग्रंथाचं महत्व वर्णन करताना एका ठिकाणी म्हटलंय, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी. अनुभवण्यासारखा हा ग्रंथ आहे. हे या ग्रंथाचं मोठेपण म्हणून आपल्याला सांगता येतं. ज्ञानदेवांच्याकडं, संत ज्ञानदेवांच्याकडं आपण जर बघितलं तर ही टीका करत असताना किंवा भाष्य करत असताना माझ्या अगोदर जसं आपण संशोधनामध्ये रिव्ह्यू ऑफ लिटरेचरचा जो भाग असतो, म्हणजे माझ्या अगोदर काय केलेलं आहे, कोणी कोणी काय केलेलं आहे, त्याचा धांडोळा आपण घेतला पाहिजे. असाच धांडोळा संत ज्ञानदेवांनी सुद्धा घेतलेला पाहायला मिळतो. अगोदरचं जे काही भाष्य आहे ते भाष्य त्यांनी अभ्यासलेलं होतं आणि त्यांच्याबद्दलचा आदरभाव त्यांनी ग्रंथामध्ये व्यक्तही केलेला होता. संत ज्ञानदेव हे व्युत्पन्न आणि उच्च प्रतिभा असलेले कवी होते. त्याची प्रचिती आपल्याला अध्यायाच्या प्रारंभी म्हणजे ज्ञानेश्वरीच्या भावार्दीपिकेच्या प्रारंभीच आपल्याला येताना दिसते. संत ज्ञानदेवांनी त्या ठिकाणी श्री गणेशाचं रूपक वापरलेलं आहे. म्हणजे मध्ययुगीन काळातल्या सर्व ग्रंथांच्या मध्ये ग्रंथाची सुरुवात करत असताना मंगलाचरण यायचं. हे मंगलाचरण या ठिकाणी ज्ञानदेवांनी श्री गणेशाचं रूपक त्या माध्यमातून ते वर्णन केलेलं पाहायला मिळतं. देवा तुची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी ज्योती. असं असलं तरी ज्ञानदेवांच्या ठिकाणी आपण जर बघितलं तर कमालीची विनयशील वृत्ती असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचं म्हणतात, तैसा व्यासाचा मागोवा घेतू भाष्यकारा ते वाट पुसतू. हे त्यांनी अगदी मोठ्यापणानं, मोठ्या मनानं मान्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. लेखन सामर्थ्याबद्दलचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलेला आहे. तो भाषेचा बद्दलचा अभिमान असेल. ऐका रसाळपणाची या लोभा की श्रवणीची होय जिबा बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका.
हे जे काही सामर्थ्य आहे किंवा ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, हा ब्रह्मविद्येचा संस्कृतामध्ये असलेल्या या ज्ञानाचा मराठी भाषेमध्ये आपल्याला विस्तार करावायचा आहे. मराठी भाषेमधून हे सगळं ज्ञान आपल्याला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचं आहे. ही प्रतिज्ञा आपल्याला ज्ञानदेवांची पाहायला मिळते. त्यांची दृष्टी जी आहे, त्यांनी गीतेवर भाष्य करत असताना वेदांपेक्षाही त्यांनी भगवद्गीतेला त्यांनी जवळ केलेला आहे. त्यांना भगवद्गीता ही जवळची वाटलेली आहे. याचं कारण असं आहे की ज्या वेदांनी चौथ्या वर्णाला अधिकार नाकारला, त्याच बाबतीमध्ये श्रीमद भगवद्गीता चारही वर्णांच्या बाबतीमध्ये हा अधिकार देते. भक्तीच्या क्षेत्रामध्ये सगळेजण आपण सारखे आहोत, हा समानतेचा उद्घोष आपल्याला तिथं पाहायला मिळतो. म्हणून श्री ज्ञानदेवांनी या ठिकाणी गीता गौरव सुद्धा केलेला बघायला मिळतो. त्यासोबतच ज्ञानदेवांच्या प्रतिभेचा अतिशय जवळचा विषय, आवडीचा विषय म्हणजे गुरुभक्ती आहे. गुरुभक्ती वर्णन करत असताना ज्ञानदेवांचे गुरु म्हणून निवृत्तीनाथांचा उल्लेख आपण करतो. आणि म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझे पाऊली, अशा पद्धतीनं त्यांनी आपल्या गुरूंच्या बद्दलचा आदरभाव ज्ञानेश्वरीमध्ये व्यक्त केलेला आहे. त्यासोबतच ज्ञानदेवांच्याकडे आणि समग्र आपल्या संतांच्याकडे विनयशील वृत्ती किंवा नम्रता आपल्याला भरभरून पाहायला मिळते. कारण श्रोत्यांना सुद्धा मोठं म्हणण्यासाठी मोठं मन लागतं. आणि 9व्या अध्यायामध्ये ज्ञानदेव असं म्हणतात, आता एकले अवधान देईजे, मग सकळ सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. असं म्हणून त्यांनी श्रोत्यांना एक प्रकारची आर्जव केलेला आहे, विनवणी केलेली आहे. संत ज्ञानदेवांनी ग्रंथामध्ये संक्षेप आणि विस्तार हे चातुर्य फार पाळलेलं आहे. त्यांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की मी प्रतिपदी झाडा देईल ग्रंथार्थेशी. म्हणजे माझ्या ग्रंथामध्ये मी जेव्हा माझ्या भाषेतले शब्द वापरतो त्यावेळेला विनाकारण अशा प्रकारचे शब्द मी वापरणार नाही. प्रत्येक पदाला झाडा देईल, प्रत्येक शब्दाचा मी अर्थ या ठिकाणी सांगेल. आणि हेही त्यांचं अतिशय महत्वाचं असं निवेदन आपल्याला पाहायला मिळतं. ज्ञानेश्वरीमध्ये मी म्हणालो तसं तत्वज्ञान आहे आणि तत्वज्ञानासोबत काव्य आहे. या दोन्हीचा सुरेख संगम आपल्याला या प्रस्तुत ग्रंथामध्ये झालेला पाहायला मिळतो. आता या तत्वज्ञानामध्ये त्यांनी अति भक्तीचा जो मार्ग आहे, तो भक्तीचा सोपा मार्ग सर्वसामान्यांना, जनसामान्यांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. माणसाचं मोठेपण जातीवर अवलंबून नसून व्यक्तीच्या कर्मावर, व्यक्तीच्या कर्तृत्वावर ते मोठेपण अवलंबून आहे. त्याच्या मनाच्या शुद्धतेवर ते अवलंबून आहे, असं त्यांनी ठामठोकपणे सांगितलं. म्हणून कुळ जाती वर्ण हे अवघेची गा अकारण, असं त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये म्हटलेलं पाहायला मिळतं. खोटी प्रतिष्ठा आणि खोटा अहंकार हा माणसानं दूर सारला पाहिजे. मग तो व्यक्तिगत जीवनात असेल किंवा सामाजिक जीवनात असेल. हा आचरणाचा भाग संतांनी अगोदर जगले आणि नंतर सर्वसामान्यांना, लोकांना सांगितला. त्या बाबतीमध्ये संत ज्ञानदेव एका ठिकाणी असं म्हणतात, परा उपपत्ती अवघी विसरीजे, परा उपपत्ती अवघी विसरीजे, जय जगासी धाकुटे होईजे, तयाचे नमस्कारेचे पाय वडील म्हणून. एवढ्या पद्धतीची उच्च पातळीवरची नम्रता आपल्या अंगी असली पाहिजे, बाणवली पाहिजे. भाषिक वैभवाच्या दृष्टीनं अतिशय सुंदर असा हा ग्रंथ म्हणून आपला त्याच्याकडं पाहता येतं. काव्याकडे पाहण्याची दृष्टी संत ज्ञानदेवांची ही आध्यात्मिकतेची होती. ती ओवी सर्वश्रुत आहे. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व, स्पर्शू जैसा. उपमा असतील, उत्प्रेक्षा असतील, मराठी भाषेला सजविणारे विविध वृत्तालंकार असतील, या सगळ्यांची विलक्षणपणे बांधणी संत ज्ञानदेवांनी आपल्या ग्रंथामध्ये केलेली आहे. एक आपण उदाहरण जर बघितलं तर हे उदाहरण देत असताना एकानंतर एक अशी विशेषणांची मालिका, दृष्टांताची मालिका
संत ज्ञानदेव आपल्या ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी त्याची पखरण केलेली आपला बघायला मिळते. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथ विवेका असणे, राहू तेथ कटक सौजन्य तेथ सोयरिक, वनी तेथे दाहक सामर्थ्य. म्हणजे एकदा जर आपण हे वाचायला लागलो तर सगळं वाचत असताना कधी कधी दमछाक होते. ज्ञानदेवांचं हे कसब या ठिकाणी आपल्याला या ग्रंथामध्ये पदोपदी पाहायला मिळतं. ज्ञानेश्वरीमध्ये अनेक विषय येतात, जड विषय येतात, तत्वज्ञानातले विषय येतात. कर्मयोग आहे, हठयोग आहे, भक्तियोग आहे, क्षेत्रज्ञ योग आहे, दैवी आसुरी संपत्तीचं वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे. असं जरी असलं तरी या सगळ्यांच्या मधून घेण्यासारखं आणि सर्वसमावेशक काय आहे तर ती म्हणजे भक्ती आहे. भक्तीचा, नामस्मरणाचा अगदी सोपा मार्ग, ज्याचं विवेचन आपल्याला तेने कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, आतींद्रिया करी भोगवीन, इंद्रिया करवी. हा भाषेबद्दलचा जो एक सार्थ अभिमान आणि विश्वास आपल्याला या ग्रंथामध्ये पदोपदी बघायला मिळतो. ग्रंथाच्या शेवटी संत ज्ञानदेवांनी एक प्रकारचं मागणं मागितलेलं आहे, त्याला आपण पसायदान म्हणतो. त्याच्यामध्ये त्यांची भूमिका जी होती ती भूमिका आपल्याला बघण्यासारखी आहे. जे खळांची व्यंकटी सांडो, त्या सत्कर्मरती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, ते असंही म्हणतात. दुसऱ्या बाजूला त्यांची खरी तळमळ आणि त्यांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात. ही व्यापक प्रकारची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना आचाराचर आपणची झाला. व्यापक पातळीवरून ज्ञानदेवांचा हा सहानुभाव आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतरचा त्यांचा स्वानुभव कथन करणारा, स्वानुभव मानणारा दुसरा अमृतानुभव हा ग्रंथ आहे. आणि त्यासोबतच चांगदेव 65 हा चांगदेवांना उपदेश करणारा 65 फक्त ओव्यांचं असलेले हे प्रकरण. आता ज्ञानेश्वरांच्या व्यक्तिमत्वामधले आपल्याला दोन भाग पाहायला मिळतात. एक म्हणजे तत्वज्ञानात्मक ग्रंथ लिहिणारे संत ज्ञानेश्वर, योगी संत ज्ञानेश्वर, आणि दुसऱ्या बाजूला भक्तीचं जे तत्वज्ञान आहे हे साध्या भाषेमध्ये सगळ्यांना समजेल उमजेल अशा भाषेमध्ये मांडण्याचं काम त्यांनी कशामधून केलेलं आहे तर स्फुट वाङ्मय ज्याला म्हणता येईल त्या अभंगामधून केलेला आहे. जवळपास ज्ञानदेवांचे 765 एवढे स्फुट अभंग आहेत. त्यातून सगुण निर्गुण भक्तीचं वर्णन करणारे त्यांचे अभंग, आपल्याला रूपाचा अभंग सर्वांना माहिती असलेला परिचयाचा आहे. त्याशिवाय पंढरीचं वर्णन, विठ्ठलाचं वर्णन, भक्तीचं महात्म्य अशा अनेक विषयांवर संत ज्ञानेश्वरांचे अभंग आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी महत्वपूर्ण असा या हरिपाठाच्या अभंगांमधून विषय जो व्यक्त केलेला आहे की भाव असल्याशिवाय भक्ती काही कामाची नाही. भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती, बळेविन शक्ती बोलू नये. हा अतिशय महत्वपूर्ण विचार त्या ठिकाणी मांडलेला आहे. किंवा त्याच्याही पेक्षा पलीकडे जाऊन संत ज्ञानेश्वरांनी भक्तीच्या क्षेत्रामध्ये जे अवडंबर असलेलं माजलेलं पाहायला मिळतं ते सुद्धा दूर सारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि खरं हे भक्तीचं तत्व सूत्र लोकांच्या पर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे भक्ती करण्यासाठी, भक्ती ही किती साधी, सोपी आणि सुलभ गोष्ट आहे हे सांगण्यासाठी त्यांनी म्हटलंय, न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. म्हणजे जसं नामदेवानी एक ठिकाणी म्हटलंय की डोई बोडून केली खोडी, काया नागविली बापुडी. अशा प्रकारचं कुठेही जायची गरज नाही, संन्यास घ्यायची गरज नाही. खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर ही भक्ती कुठं करता येते, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. हे भक्तीचं महिमान त्यांनी हरिपाठाच्या 28 अभंगांमधून गायलेला आहे. हरी हा सर्वत्र भरून उरलेला आहे, सर्वागती संपूर्ण एक नांदे, असं जे त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणून भक्तीमध्ये कोणताही भेद बाळगला जात नाही. जाती वित्त गोत कुळ सीळ मात, भजका त्वरित भावयुक्त, असं जे त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणून
भक्तीच्या क्षेत्रामध्ये सर्वच जण आपण एक आहोत असं ठामपणे संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे. यानंतर संत नामदेवांचा आपण त्यांच्या साहित्याचा, त्यांच्या अभंग रचनेचा आपण मराठी भाषेच्या अनुषंगानं थोडक्यात आपण परिचय करून घेणार आहोत. बहिणाबाईंनी म्हटल्याप्रमाणे नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार. आणि दुसरी गोष्ट, जसं ज्ञानाचा एका तसा नामाचा तुका असं म्हणत असताना ही परंपरा पुढे आपण बघणार आहोत. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, या आपल्याला काव्याच्या पंक्तीमधून कीर्तन परंपरेची सुरुवात करणारे नामदेव म्हणजे कीर्तन परंपरेचे प्रवर्तक म्हणून नामदेवांकडे आपल्याला पाहता येतं. मराठीतले प्रारंभीचे पद्य चरित्रकार संत नामदेवांनी ज्ञानेश्वरांचं चरित्र लिहिलं. मराठी भाषेतले पहिले आत्मचरित्रकार, वारकरी संप्रदायाची पताका पंजाबापर्यंत नेऊन ज्यांनी पोहोचवली असे पंथाचे संघटक, प्रवर्तक आणि प्रचारक. वारकरी संप्रदायाचे या प्रचारासोबतच त्यांनी सगुण आणि निर्गुण अशा भक्तीचा पुरस्कार आपल्याला केलेला पाहायला मिळतो. 2500 एवढी अभंग रचना त्यांनी लिहिलेली आपल्याला पाहायला मिळते. या समग्र अभंग रचनेमध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला वेगवेगळे प्रकार या अभंगाचे पाहायला मिळतात, वेगवेगळा भाव आपल्याला पाहायला मिळतो. कारण संत नामदेव हे भावकवी होते. या अर्थानं आपण संत नामदेवांच्या कवितेकडे, भावकवितेकडे आपण पाहणार आहोत. संत नामदेवांना आपण मराठीतले पहिले आत्मचरित्रकार, ज्यांनी पहिलं आत्मनिवेदन आपल्या अभंगाच्या माध्यमातून मांडलेलं पाहायला मिळतं. असे 491 अभंग नामदेवांच्या गाथेमध्ये पाहायला मिळतात. हे त्यांचं चरित्र लौकिक आणि पारमार्थिक संघर्षातलं त्यांच्या मनाचं असलेलं चित्रण आहे. हे त्यांनी अतिशय उत्कटपणे आणि भावोत्कटपणे मांडलेलं पाहायला मिळतं. शिंपियाचे कुळी जन्म मज झाला, परी हेतू गुंतला सदाशिवी, रात्री माझी शिवी दिसा माझी शिवी, अरा नोक नाही जीवी. अशा पद्धतीचं स्पष्टपणे आपल्या जातीच्या बद्दलचा सुद्धा संदर्भ सगळ्याच संत कवींनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून मांडलेला आहे. संसाराचं चित्रण आहे. त्यांच्या पत्नीचंही एक फार बोलका असं उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळतं. लावणी लंगोटी झाले ती गोसावी, आमुची उठा टीवी कोण करी असं म्हणणारे राजाई, तिचं सुद्धा नाट्यपूर्ण आणि असं एक वर्णन आपला छोट्याशा या काव्यपंक्तीमध्ये पाहायला मिळतं. असं नामदेवांचं प्रांजळ असं आत्मनिवेदन आपल्याला मराठीमध्ये पहिल्यांदाच मिळतं. त्यानंतर महत्वाचं जे कार्य आहे संत नामदेवांचं ते म्हणजे त्यांनी संत ज्ञानेश्वरांचं म्हणजे आपल्या एका जीवलगाचं लिहिलेलं चरित्र म्हणून आपलं त्याच्याकडे पाहता येतं. संत नामदेवांना आपण मराठी भाषेतले आद्य चरित्रकार असं म्हणतो. हे आद्य चरित्र म्हणजे पद्यामध्ये लिहिलेलं आहे. जवळपास 355 अभंग संत नामदेवांनी ज्ञानेश्वरांच्या चरित्राबद्दल लिहिलेले आहेत. आधी, समाधी आणि तीर्थावळी या 3 भागामध्ये हे चरित्र त्यांनी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकमेकांविषयीचा आदर, जिव्हाळा आणि प्रेमभाव या चरित्रामधून व्यक्त झालेला आपल्याला पाहायला मिळतो. संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर यांनी सोबतच तीर्थयात्रा आणि भारत भ्रमण केलेलं पाहायला मिळतं. याचा अनुभव त्यांनी तीर्थावळीच्या प्रकरणामध्ये मांडलेला आहे. या चरित्रामधलं समाधी प्रकरण जे आहे हे अतिशय करुण रसाचा उत्कर्ष साधणारं असं आहे. जीवीच्या जीवलग आपल्या समोर जेव्हा समाधीस्थ होतो तो अनुभव प्रत्यक्ष नामदेवांनी पाहिला आणि तो काव्यबद्ध केलेला पाहायला मिळतो. निवृत्तीनाथाची अवस्था कशी झाली होती याचं वर्णन करताना संत नामदेव असं म्हणतात, बांधल्या तळ्याचा फुटलासे पाठ आणि मग त्याचा ओघ कसा 12 वाटेने जातो हे चित्रण त्यांनी निवृत्तीनाथांच्या मनोअवस्थेचं अतिशय मार्मिकपणे असं केलेलं पाहायला मिळतं. दुसरं असं आहे, ज्ञानदेवांची जी इतर भावंड आहेत, हरिणी विना खोपी पडियेली ओस. नामदेव असं म्हणतात, काय सांगू देवा ज्ञानोबांची ख्याती. सप्त ज्ञानेश्वरांचं मोठेपण सांगताना ते म्हणतात, नामा म्हणे देवा वाट तसे खंती, चालली विभूती योगी यांची. त्यानंतर संत नामदेवांचं कार्य
अजूनही आपल्याला विस्तृतपणानं बघता येतं. संत नामदेवांनी जसं ज्ञानेश्वरांचं चरित्र लिहिलं तसं इतर संतांची छोटी छोटी अशी शब्दचित्र त्यांनी आपल्या अभंगामधून उभी केलेली आहेत. उत्कट भक्तीने परमेश्वराला प्रिय झालेल्या संतांची काही छोटी छोटी चरित्रात्मक प्रकरणं संत नामदेवांनी लिहिलेली आहेत. संत जनाबाई असतील, संत चोखामेळा असेल, संत गोरवा कुंभार असतील, छोट्या छोट्या प्रसंगावर आधारित हे सगळे चरित्र आहेत. यासोबतच हरिश्चंद्र आख्यान आणि ध्रुवाख्यान अशी काही आख्यानं त्यांनी लिहिली. संत नामदेवांच्या काव्याचं विशेष बघत असताना अंतर्मुखता, आत्मपरता आणि जिव्हाळा हे त्यांच्या कवितेचा अतिशय मुख्य गाभा आहे. ओढाळ मनाला जसा त्यांनी उपदेश केला तसाच त्यांनी समाज मनालाही उपदेश केलेला आहे. हा व्यक्तिगत मनाला केलेला उपदेश हा व्यापक पातळीवर जाऊन आपणाला अनुभवता येतो. मना मरकटा पापिया चांडाळा परद्वारा हिंडसी सुनटा अशा प्रकारचं. कारण मन हे अनेक गोष्टींचं कारण आहे, अनेक चांगल्या वाईट गोष्टींचं कारण आहे. म्हणून मनाला त्यांनी अनेक अभंगाच्या माध्यमातून एक प्रकारचा उपदेश केलेला आहे. कारण संत नामदेवांना विठ्ठलाच्या भक्तीमध्ये, भक्तीच्या आचरणामध्ये या मनाचा कसा अडथळा येतो या अनुषंगानेही त्यांनी उपदेश करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि विठ्ठल भक्तीविषयीची तळमळ त्यांच्या अनेक अभंगांमधून व्यक्त झालेली आपल्याला पाहायला मिळते. पाहू द्या रे मज विठोबांचे मुख, किंवा पतित पावन होशी म्हणून आलो मी द्वारा, पतित पावना नवेशी म्हणून चाललो मागारा. असं त्यांच्या मनाची जी एक घालमेल आहे, साधक अवस्थेमधली जी स्थिती आहे, हा मनाचा जो निश्चय आहे तो निश्चय मात्र ठाम आहे. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. आणि शेवटी अनंताशी आपण जेव्हा समरस झाल्याचा आनंदही ते आपल्या अभंगांमधून व्यक्त करतात. आत्मसाक्षात्काराचा जो अनुभव आहे तो त्यांनी काही श्रीकृष्णाच्या बाललीळा, बालक्रीडा वर्णन करणारेही अभंग लिहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि सर्वात संत नामदेवांनी पंढरपूरच्या वाळवंटामध्ये एकाच म्हणजे भगवत धर्माच्या पताकेखाली 18 पगड जाती समूहातल्या संतांना एकत्र करण्याचं काम केलं, समतेच्या सूत्रामध्ये बांधण्याचं काम केलं. येथे जाती भेद सगळे अप्रमाण आहेत हे जे ठणका, ज्याला आपण समता म्हणूयात, मूल्य म्हणूयात, ही सगळी मूल्य या ठिकाणी पहिल्यांदा या संप्रदायानं जोपासलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या नामदेवांच्या संत मेळ्यामध्ये संत जनाबाई असतील, स्त्रीत्वाचा हुंकार जो आहे तो त्यावेळेला ज्यांनी मांडला, संत चोखामेळासारखे नामदेवांचे अतिशय जवळचे ज्याला म्हणू आपण, ज्या नामदेवांनी आपल्या शिष्याची समाधी बांधल्याचा उल्लेख आपण वाचतो, या संत चोखामेळा यांनी सुद्धा आपल्या विषयीचं एक प्रांजळ असं निवेदन या अभंगांच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. यासोबतच संत सावतामाळे असतील, ज्यांनी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असं जे म्हटलंय, म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये ज्या संतांनी देव शोधला असा सगळ्या संतांचा संत मेळा निर्माण करण्यामध्ये नामदेवांचं फार मोठं योगदान आहे. संत नामदेवांच्या या योगदानाबद्दल ज्या परिसा भागवत नावाच्या संतांनी उद्गार काढलेले आहेत, अगोदर त्यांच्या अभंगांबद्दलची नापसंती त्यांनी दर्शवलेली असताना सुद्धा शेवटी त्यांनी असं म्हटलेलं आहे, परिसा म्हणे नाम्या बरवे तुझे गाणे, जैसे का नाणे टाकसाळीचे, दुधावरची साय तैसे नाम्या गाणे गाय. असं मोठेपण म्हणजे शत्रूला सुद्धा किंवा आपल्या दुश्मनाला सुद्धा आपल्याविषयी मोठेपण वाटावं, एवढी ही मोठी व्यक्ती संत मराठीतले म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. यानंतर आपण पुढे येतो ते म्हणजे मधला जो 200-300 वर्षाचा काळ आहे, ज्याला आपण तमयुग असं म्हटलेलं आहे. म्हणजे यादवांच्या राजवटीमधलं आपण साहित्य आता आपण अभ्यासलं. ही यादवांची राजवट जी आहे, ही यादवांची राजवट नष्ट झालेली पाहायला मिळते इतिहासामध्ये. संपूर्ण भारत देशावर मुसलमानी सत्ता किंवा शासक त्यांचं राज्य सुरू झालेलं पाहायला मिळतं. हसन गंगूची सत्ता आपला पूर्णपणे देशभरामध्ये पसरलेली पाहायला मिळते. आणि मग त्या काळामध्ये आपण जर बघितलं, ज्याला आपण तमयुग किंवा अंधारयुग म्हणतो, 200-300 वर्षे मधल्या काळामध्ये साहित्याचं लेखन फारसं झालेलं बघायला मिळत नाही. झालंच नाही असं मी म्हणणार नाही,
परंतु नोंद घेण्यासारखं वाङ्मय इतिहासामध्ये ज्याची नोंद आहे असं आपल्याला लेखन बघायला मिळत नाही. आणि मग 300 वर्षानंतर पुन्हा एकदा वारकरी संप्रदायाचं पुनरुज्जीवन करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. संत एकनाथांच्या बाबतीमध्ये आपण एक विशेषण वापरतो, संत एकनाथ हे समन्वयकार होते. समन्वयकार म्हणत असताना नाथांच्याही चरित्रामध्ये दत्त आणि वारकरी दोन संप्रदायांचा मिलाप आपल्याला पाहायला मिळतो. अनेक अशा गोष्टी आहेत की प्रपंच आणि परमार्थ या दोन गोष्टी तिथे एकत्र बघायला मिळतात. काव्य आणि तत्वज्ञान हे पाहायला मिळतं. पंडित श्रेष्ठता आणि जनसामान्यांविषयीचं साहित्य असंही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणून खऱ्या अर्थानं संत एकनाथ हे समन्वयकार आहेत असं आपल्याला म्हणावं लागतं. मुसलमानी आक्रमणाचा हा कालखंड समाजातली जर आपण घडी बघितली तर कर्मकांडाचं प्रस्थ माजलेलं आहे. त्यासोबतच समाजाचं अधपतन हळूहळू होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या काळामध्ये वारकरी संप्रदायाचं पुनरुज्जीवन करण्याचं काम, अवघड काम नाथांनी केलेलं आहे. म्हणून बहिणाबाईंनी त्यांच्याविषयी म्हटलंय, जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत. पुण्यपावन अशा घराण्यामध्ये पैठण क्षेत्री नाथांचा जन्म झालेला आहे. पुण्यपावन मी असं का म्हणालो, कारण संत भानुदासांचं योगदान वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती परत आणण्याचं जे फार मोठं काम या नाथांच्या पणजी असलेले भानुदास यांनी केलेलं आहे. आणि नाथांच्या घराण्यामध्ये पुढं एकनाथांच्या मुलीचा मुलगा म्हणजे कलाकवी मुक्तेश्वर. कलाकवी मुक्तेश्वर हे पंडिती कवितेतले सुरुवातीचे कवी. ही आपण परंपरा जर बघितली तर नाथांच्या 3-4 पिढ्या अगोदर आणि त्याच्या पुढे 2-3 पिढ्या आपल्याला ही परंपरा संप्रदायाची आणि काव्य लेखनाची आपल्याला पाहायला मिळते. फारसीचं मराठीवरचं आक्रमण या काळामध्ये वाढलेलं बघायला मिळतं. त्याचं उदाहरण म्हणून आपल्याला आर्जदस्त किंवा विनंती पत्र हे नाथांचं जी गद्यात्मक भारुड आहेत ती आपण बघितली तर 50-60% शब्द आपल्याला या फारसी भाषेमधले मराठीमध्ये आलेले पाहायला मिळतात. संत एकनाथांचं जे महत्वाचं कार्य आहे ते त्यांनी पूर्वीच्या मध्ययुगीन काळातल्या अनेक ग्रंथांच्या मध्ये काही पाठभेद जे शिरायचे कालांतरानं, तर हे पाठभेद दूर करून संत एकनाथांनी ज्ञानेश्वरीची पाठशुद्ध प्रत तयार करण्याचं काम केलं. हे फार त्यांचं मोठं काम आहे. आणि संशोधनाच्या बाबतीमध्ये सुद्धा हे काम महत्वाचं असलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि संत ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्धार हे त्यांचं एक मोठं कार्य आहे. नाथांची साहित्य सेवा जर आपण बघितली तर संत एकनाथांचं साहित्य ही विविधांगी आहे. विविध वर्गातल्या वाचकांना ते वाचण्यासाठीचं किंवा त्यांना अभ्यासण्यासाठीचं ते आहे असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे तत्वज्ञानात्मकही आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर सर्वसामान्यांच्या पर्यंत ज्यांना ते आपलं वाटतं असं बहुरूढ ते भारूड हेही साहित्य आपल्याला पाहायला मिळतं. एकनाथांचा पहिला ग्रंथ म्हणजे चतुश्लोकी भागवत आहे. एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी, दत्त संप्रदाय, त्यांच्यासोबत तीर्थयात्रा करत असताना संत एकनाथ ही पहिली ग्रंथ रचना किंवा पहिलं ग्रंथाचं लेखन म्हणजे चतुश्लोकी भागवताचं 4 श्लोकांवरचं 1038 ओव्यांचं हे भाष्य नाथांनी केलं पंचवटी या ठिकाणी. आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये एक प्रकारचा लेखनाचा आत्मविश्वास जागा झाल्याचं पाहायला मिळतं. गुरुच्या आज्ञेवरून हे केलेलं लेखन आहे. पण त्यांचं असं जरी असलं तरी त्यांनी विनयशील वृत्तीने हे मान्य केलेलं आहे की मज प्रथम अवस्था मी नेणे संस्कृत पदार्था असं ते स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगतात. आणि स्वभाषेमधून सामान्यांपर्यंत तत्वज्ञान पोहोचविण्याचं जे या संप्रदायाचं जे कार्य आहे तेही नाथांनी पहिल्याच ग्रंथापासून केलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर एकनाथी भागवत हा जो ग्रंथ आहे हा बृहद ग्रंथ आहे तत्वज्ञानातला. आणि या वारकरी संप्रदायामध्ये जी प्रस्थानत्रयी म्हटली जाते, मुख्य 3 ग्रंथ म्हटले जातात, त्याच्यामध्ये एकनाथी भागवताचा उल्लेख केला जातो. 3 वर्ष सतत या ग्रंथाचं लेखन, पैठणला सुरुवात झाली आणि काशी क्षेत्री त्याचा शेवट झाला. आणि हे सगळं आपल्या धर्माचं तत्वज्ञान अगदी सोप्या सहजतेनं मराठी भाषेत सांगतायत असं दिसल्यावर या ग्रंथाला प्रारंभी बराचसा विरोधही झाला. परंतु त्या ग्रंथाचं महत्व लक्षात आल्यानंतर याच ग्रंथाची नाथांच्या मिरवणूक काढण्यात आली. हे एकनाथांचं
या ठिकाणी मोठेपण आपल्याला मान्य करावं लागतं. ज्ञानेश्वरीच्या तत्वज्ञानाचा बराचसा प्रभाव आपल्याला या ग्रंथावर पाहायला मिळतो. गुरुभक्ती हा एकनाथांच्या जिव्हाळ्याचा विषय आपल्याला पाहायला मिळतो. आणि दुसरी गोष्ट, रूपक योजना जी आहे, ही रूपक योजना फार चांगल्या पद्धतीनं आपल्या ग्रंथांच्या माध्यमातून संत एकनाथांनी योजलेली पाहायला मिळते. ज्ञानापेक्षा भक्ती कशी श्रेष्ठ आहे हे वारंवार सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. याचं उदाहरण देत असताना संत एकनाथांनी असं म्हटलंय की चंदन भार वाहे खर, परी ते नेणे सुवासाचा सार. पाठीवर कशाच ओझ आहे हे गाढवाला माहिती नसतं. निवेदनाच्या ओघामध्ये अनेक ठिकाणी मराठी भाषेविषयीचा सार्थ अभिमान व्यक्त केलेला, प्रगट केलेला आपल्याला पाहायला मिळतो. जरी सोन्याचे पेंडुके केले, परी ते दगड मोला नाही आले. तैसे भागवत प्राकृत झाले, परी नाही चुकले निज ज्ञाना. मराठी आणि संस्कृत मधला भेद स्पष्ट करत असताना आणि मराठीचं योगदान सांगत असताना, भाषेचं मोठेपण सांगत असताना नाथ असं म्हणतात, कपिलेचे म्हणावे शिर, मा इतरांची ते काय नीर. वर्णस्वादे एकची मधुर, दिसे साचार सारखे. एखाद्या मोठ्या नदीचं पाणी म्हणजे ते क्षीर आहे, दुधासारखं आहे, पवित्र आहे, आणि छोट्या नदीचं ते अपवित्र आहे असं मात्र होत नाही. हे त्यांनी संस्कृत मराठीचा भेद समजून सांगत असताना नाथांनी स्पष्ट केलेलं आहे. ते एका ठिकाणी म्हटलेले पण आहेत की संस्कृत देवे केली, मराठी काय चोरा घरून आणली असं नाही, तर मराठी सुद्धा तितकीच सक्षम हे सगळं तत्वज्ञान सांगण्यासाठी आहे, हे आपल्याला नाथांनी सांगितलेलं पाहायला मिळतं. रुक्मिणी स्वयंवर हे त्यांचं एक आख्यानक काव्य आहे, तेही भागवतावरीच, म्हणजे भागवत या ग्रंथावरच भाष्य काव्य आहे. आपण जर बघितलं तर पहिले तिन्ही ग्रंथ श्रीमद भागवतावरचं भाष्य करणारे ग्रंथ आहेत, आणि चौथा ग्रंथ जो मोठा नाथांनी लिहिला तो बृहद ग्रंथ 40,000 ओव्यांची पुढे त्यांची संख्या आहे, असा म्हणजे भावार्थ रामायण आहे, जे की मूळ संस्कृतातल्या वाल्मिकी रामायणाचा आधार घेऊन हे लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या ग्रंथाचा काही भाग हा त्यांचा शिष्य गावोबा, म्हणजे शेवटचा 7वा खंड ज्याला कांड म्हणतो आपण, आणि त्याच्या अगोदरच्या कांडातल्या काही ओव्या, काही अध्याय हे गावोबानं लिहिले त्यांचा शिष्य. आता या दृष्टीनं आपण जर बघितलं तर अलीकडं साहित्यामध्ये आपण अशी चर्चा करतो की ललित साहित्य किंवा ललित वाङ्मय याच्यामध्ये सांधेजोड करता येत नाही. म्हणजे एखाद्या कवीनं लिहिलेली कविता पुढे पूर्णत्वास जात नाही, दुसरा लिहू शकत नाही. बालकवींची कविता, त्याची काही उदाहरणं आपल्याला घेता येतील, त्या अपूर्णच राहिलेल्या आहेत. परंतु या ठिकाणी सांधेजोड झालेली आपल्याला लक्षातही येत नाही, हे आपल्याला या भावार्थ रामायणामध्ये बघायला मिळतं. आता तत्कालीन समाज त्या काळात मध्ये असलेला स्वधर्म, स्वकर्तृत्वाची जाणीव करून देण्यासाठी आपल्याला बघायला मिळतं की रामायणावरचं भाष्य नाथांनी का केलं, किंवा रामायण त्यांच्या भाषासाठी का निवडलं. राम रावणाच्या लढ्यामधून त्यांनी काय दाखवून दिलेलं आहे, तर या काळाशी ही कथा त्यांनी लावून दाखवलेली आहे. या काळामधली परिस्थिती कशी आहे, सामाजिक परिस्थिती कशी आहे, राजकीय परिस्थिती कशी आहे, धार्मिक परिस्थिती कशी आहे, आणि या पार्श्वभूमीवर कोणीतरी एखादा सत्पुरुष रामासारखा युगपुरुष जन्माला यावा आणि त्याने या सगळ्या गोष्टीवर मात करावी, हा एक प्रकारचा उदात्त दृष्टिकोन नाथांच्या या लेखनाच्या पाठीमागे असलेला पाहायला मिळतो. म्हणून रामायणामध्ये एका ठिकाणी म्हणतात, तोडा नवग्रहाची बेडी आणि सोडा देवांची बांधवडी. हा संदेश त्यांनी त्यांचा काळ समोर ठेवून दिलेला पाहायला मिळतो. आणि म्हणून रामासारखा एखादा आदर्श पुरुष निर्माण व्हावा, ही एक त्या लेखनामागची आपल्याला दृष्टी पाहायला मिळते. नाथांनी अभंग रचना पण केलेली आहे, पण ते प्रामुख्यानं जे प्रसिद्ध आहेत ते म्हणजे भारुडकार एकनाथ म्हणून. संत एकनाथांनी अनेक भारुड लिहिली, बहुरूढ ते भारुड. बहुजनांना रुचेल पचेल अशा भाषेमध्ये त्यांनी ही भारुड रचलेली पाहायला मिळतात. नित्याच्या जीवनातले, दैनंदिन जीवनातले अनेक दाखले, सगळे दृष्टांत नाथांनी या भारुडांच्या माध्यमातून दिलेले पाहायला मिळतात. आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर एकनाथांचं हे कार्य खूप मोठं आहे. आता शेवटचा हा भाग माझ्या व्याख्यानामधला संत तुकारामांच्या काव्यावर किंवा संत तुकारामांच्या अभंग रचनेवर आधारित असलेला
त्यानंतर मी माझ्या व्याख्यानाचा शेवट करेन. सगळ्यांना व्यवस्थित ऐकू येतं का बघा, कारण मला समोरचं काही ऐकू येत नाही. म्हणून माझ्या स्क्रीनवर असं एखादं काहीतरी दिसू द्या मला की आवाज येतो आहे. आता संत तुकारामांच्याकडं आपण वळूयात. ज्या संत तुकारामांच्या शिष्या संत बहिणाबाई यांनी असं म्हटलंय, तुका झालाशे कळस भजन करा सावकाश. 17व्या शतकामधील बंडखोर संत कवी म्हणून ज्यांचा आपण उल्लेख करतो, वारकरी संप्रदायाच्या कळसाचे कवी म्हणून ज्यांचा उल्लेख संत बहिणाबाईंनी केलेला आहे. चरित्र आणि कवित्व यांच्या बाबतीमध्ये सगळ्याच संतांच्या मध्ये साम्य असलेलं पाहायला मिळतं. संत तुकारामांनी याचा उल्लेख असा केलेला आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. म्हणजे आपल्या कृतीमध्ये आणि आपल्या उक्तीमध्ये एकपणा असला पाहिजे. जीवन अनुभवातून जे जगलं, जे भोगलं, तेच संत तुकारामांच्या कवितेमधून, अभंगांमधून बाहेर पडलेलं आहे. त्यांनी म्हटलंय, इथे पाहिजे जातीचे इरा गबाळाच्या काम नव्हे. हे जे सगळा अनुभव आहे, हा अनुभव त्यांनी जगलेला आणि भोगलेला असा आहे. संसारामधून दुःख भोगूनही आनंदाची प्राप्ती करून घेता येते. म्हणजे संसार सोडण्याची गरज नाही, संसार सोडू नका असं ठामपणे त्यांनी सांगितलं. संत निवृत्तीवादी कधीच नव्हते, संसारापासून पळ काढणारे नव्हते, दूर जाणारे नव्हते आणि परिस्थितीपासून पळणारे नव्हते. या सगळ्या परिस्थितीला आपण फेस करून आपण पुढे गेलं पाहिजे. हा उदात्त आदर्श संत तुकारामांच्या चरित्रामधून आणि त्यांच्या लेखनामधून आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून त्यांनी म्हटलंय, रात्रंदिना मा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य मन आणि जग. बहुजन समाजाच्या उद्धाराची तळमळ त्यांच्या एका एका अभंगामधून आपल्याला पाहायला मिळते. बुडते हे जन न देखवे डोळा, ही त्यांची लेखनामागची प्रेरणा आपल्या प्रकर्षानं जाणवते. म्हणून संत तुकारामांचं साहित्य, संत तुकारामांचा अभंग, त्यांच्या अभंगातल्या ओळीन ओळी बहुजनांच्या काळजाला भिडण्याची ताकद त्या कवितेमध्ये किंवा त्यांच्या साहित्यामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. संत तुकारामांनी ठणकावून सांगितलं की परस्त्री आम्हा रखुमाई समान. आणि याचा पुढे परिपाक आपल्याला पाहायला मिळतो की याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्य निर्माण झालं आणि त्या स्वराज्यकर्त्या राजाची जी भूमिका होती किंवा त्या राजाचा जो स्त्रीविषयीचा दृष्टिकोन होता, त्याची बांधणीच आपल्याला संत तुकारामांच्या या साहित्यामधून बघायला मिळते. स्त्री शूद्रांना भक्तीच्या क्षेत्रात समान अधिकार आहे हे त्यांनी ठणकावून सांगितलं. बहुजनांना हा अधिकार आहे. आता संत तुकारामांना या सगळ्या बोलण्याचा त्रासही सहन करावा लागलेला आहे हे आपल्याला सर्व ज्ञात आहे. त्यांनी म्हटलं, यारे यारे लहान थोर भलते याती नारी नर. म्हणजे इथं सगळेजण सारखे आहेत. जात वर्ण याच्यापेक्षा कर्तृत्वानं माणूस मोठा होतो, या गोष्टीवर संत तुकारामांचा फार मोठा विश्वास होता. धन्य देव गाव पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग. पुण्यपावन अशा कुणब्याच्या घराण्यामध्ये आपला जन्म झालेला आहे, याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा गेली. बरा देवा कुणबी केलो, नाहीतर दंबेचे असतो मेलो. असं जे म्हटलेलं आहे की बरं झालं मी याच ठिकाणी जन्माला आलो, उच्च कुळामध्ये जन्माला आलो नाही, नाहीतर माझ्याकडून हे काम घडलं नसतं, विनाकारण माझ्याकडं अहंकार आला असता उच्च कुळाचा. आयुष्यामध्ये संकट येतात, पण त्याला धैर्यानं सामोरं गेलं पाहिजे. हा खूप मोठा विचार या महाराष्ट्रातल्या मातीला आणि महाराष्ट्रातल्या माणसाला संत तुकारामांनी पटवून दिलेला आहे. आणि नुसतं तोंडानं बडबड केलेली नाही, लोकांसांगे ब्रह्मज्ञान असं स्वतःच ते म्हणालेले आहेत. म्हणून अगोदर त्यांनी जे केलं आणि नंतर लोकांना सांगितलं. संत तुकारामांच्या काळामध्ये 30-32ला भयानक असा दुष्काळ पडलेला होता, याचंही चित्रण तुकोबांच्या अभंगवाणीमध्ये येतं. आणि अशाही परिस्थितीमध्ये मग ते सुलतानी असेल किंवा आसमानी असेल, असे अनेक संकट मानवी जीवनामध्ये येत असतात, जात असतात. परंतु खरा माणसाचा कस जो लागतो तो अशाच वेळी लागतो, अवघड प्रसंगीच, कठीण प्रसंगीच लागत असतो. तुकोबांनी या दुष्काळाचं वर्णन करताना असं म्हटलंय, विती एवढेशे पोट केवढा तयाचा बोबाट, काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्यावर.
आणि संत तुकारामांचं योगदान आपण यासाठी मान्य करतो. आपण जर बघितलं तर आपल्या सगळ्या संतांच्या मध्ये संत तुकारामांनी एवढा श्रीमंत संत आपल्याला बघायला मिळत नाही. लेखनाच्या दृष्टीने ते श्रीमंत होते, त्यांचं लेखनही श्रीमंत होतं, आणि ऐहिक दृष्टीनं जर त्यांचं चरित्र आपण बघितलं, त्यांचं घराणं बघितलं, तर त्या दृष्टीनं सुद्धा लौकिक अर्थाने ते श्रीमंत होते. पण असं काय होतं, दुष्काळ पडतो आणि या दुष्काळामध्ये आपल्याजवळ असलेलं सगळं ते सर्वसामान्यांना देऊन टाकतात. कुठल्याही गोष्टीचा लोभ नाही. म्हणजे सोनी रुपयामा मृत्यके समान असं राजांनाही सांगणारे संत तुकाराम या ठिकाणी आपल्याला त्यामुळे मोठे वाटतात. कर्ज खत इंद्रायणीमध्ये नेऊन बुडवणारे, ज्यांचा उल्लेख फार चांगला विद्रोही तुकाराम या ग्रंथामध्ये साळुंखेंनी केलेला आहे. त्या दृष्टीनं, त्या काळाच्या दृष्टीनं ही फार बंडखोर अशी गोष्ट होती, हे आपल्याला विसरून चालता येत नाही. लोकांताकडून एकांताकडेही तुकोबांची काही काळ वाटचाल झालेली आहे. साधक अवस्थेचा जो काळ आहे, तो साधक अवस्थेचा काळ कुठल्याही साधकाला कठीण जात असतो. जीवन संघर्षाला दिलेलं प्रत्युत्तर म्हणजे संत तुकोबांची कविता आहे असं आपल्याला म्हणता येतं. संत तुकोबांना तत्कालीन प्रतिगामी शक्तींचा प्रचंड त्रास झालेला आहे. तरीही त्यांचं अक्षर वाङ्मय 5,500 अभंगाची त्यांची गाथा आपल्याला ठामपणे हे सांगते की हे सगळं पचवून, हे सगळं सहन करून सुद्धा आपल्याला उभं राहता येतं, ठाम राहता येतं, आपल्या विचारावर ठाम राहता येतं. याचं प्रतिपादन ही सगळी गाथा करत असताना आपल्याला दिसते. त्यांची कविता म्हणजे मॅथ्यू आर्नल्डनं ज्याप्रमाणे म्हटलेलं आहे की क्रिटिसिझम ऑफ लाईफ, तसं हे लिटरेचर, तशी ही संत तुकोबांची कविता आहे. आणि पुढे वर्ड्सवर्थनं जे म्हटलेलं होतं स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स, असं म्हटलं म्हणजे याचाच अर्थ सहज उद्गार आहे. आंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धैर्य तापरे आवरेना, हे संत तुकोबांचेच उद्गार आपला या बाबतीमध्ये किती सार्थ वाटतात. बेस्ट वर्ड्स इन बेस्ट ऑर्डर असं म्हणत असताना सुद्धा हे शब्द जे आहेत त्यांची विशिष्ट ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मांडणी करत तुकोबांची गाथा तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यांची कविता ही दुधारी शस्त्रासारखी आहे. मऊ मेनावनी आम्ही विष्णुदास, पर कठीण वज्राशी भेदू आयसे. एका बाजूला बघितलं तर आम्ही विष्णुदास कसे आहोत, मेनापेक्षाही मऊ आहोत, पण वेळ प्रसंग जर पडली तर नाथाळाचे माथा हनुकाठे. हे धाडस वारकऱ्यांच्या मध्ये, वैष्णवांच्या मध्ये, विठ्ठल भक्तांच्या मध्ये असतं, हे त्यांनी ठामठोकपणे सांगितलेलं आहे. परखडपणा आणि स्पष्ट वक्तेपणा हा तुकोबांच्या विचाराचा अतिशय महत्वाचा गाभा आहे. त्या ठिकाणी ते कोणाचाही भीड मुलाइजा पाळत नाहीत. काव्याचं श्रेय दुसऱ्याकडे देत असताना, ईश्वराकडे देत असताना, गुरुकडे देत असताना त्यांनी असं म्हटलंय, विनम्रतेच्या वृत्तीनं काय म्या पामरे बोलावी उत्तरे, मज विश्वंभरे बोलविले. किंवा नव्हे वाणी माझी पदरीची, बोलविता धनी वेगळाची. याही पुढे जाऊन संत तुकाराम असं म्हणतात, फोडिले भांडार धन्याचा तो माल, मी तो हमाल भारवाय. आणि विठ्ठल भक्तीचं महत्व प्रतिपादन करत असताना त्यांनी इतर देवी देवतांच्या फार नादी लागू नये किंवा या जंजाळामध्ये लोकांनी अडकून पडू नये, हेही तुकोबांनी सांगायला विसरलेले नाहीयेत. हे आपण प्रकर्षाने लक्षात घेतलं पाहिजे. देवता भक्तीपेक्षा माझ्या विठ्ठलाची भक्ती करा, एकाच विठ्ठलाची भक्ती करा असं म्हणत असताना, बळिया माझा पंढरीराव जो ह्या देवांचाही देव, असं ते एके ठिकाणी म्हणतात. कारण या विठ्ठलाला कुठल्याच प्रकारचं आमिष लागत नाही. विठ्ठल भक्तीच्या आर्ततेमधून त्यांची कविता जन्माला आलेली आहे. न मिळे खावया न वाढो संतान. विठ्ठल भक्तीच्या पुढं त्यांना या ऐहिक गोष्टी, लौकिक गोष्टी त्यांना तुच्छ वाटतात. कठोर आत्मपरीक्षण तुकोबांनी आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे. माझ्या मीपणावर पडो हे पाषाण. आणि मग ही मनाची तळमळ, उद्वेगता, विठ्ठल भक्तीविषयीची वर्णन करतानाचा सुंदर अभंग आपल्या सर्वांना ज्ञात असलेला, कन्या सासुऱ्याशी जाय माग परेतून पाय, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळी. ही साधक अवस्थेमधली जी
त्यांच्या मनाची अवस्था आहे, मानसिकता आहे, ही या ठिकाणी व्यक्त झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि आत्मसाक्षात्कार जेव्हा झाला, देहीच प्रगटला देवादा, हा जो आत्मसाक्षात्कार आहे. कारण तुकोबांनी एका ठिकाणी म्हटलेलं होतं, तुझी आहे तुझपाशी परी तू जागा चुकलाशी. म्हणून हा जो आत्मसाक्षात्काराचा जो अनुभव आहे, त्यांच्या आतमध्ये त्यांना हा जो अनुभव आलेला आहे, तो अनुभव अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती किंवा अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, किंवा याच्या पलीकडे जाऊन ती मनाची जी अवस्था नंतरची झालेली जी आहे, आत्मसाक्षात्कारानंतरची, आनंदाची डोही आनंद तरंग, किंवा आता उरलो उपकारापुरता, आपुलिये मरण पाहिले म्या डोळा, तो हा सोहळा अनुपम्य. ही जी काही मनाची वृत्ती जी फुलून आली, मनाची वृत्ती व्यापक आणि विश्वाकार झाली, हा आत्मसाक्षात्कारानंतरचा अनुभव आहे. आणि तेव्हा मग इतर सगळी सुख त्यांना क्षीण वाटू लागली, क्षुद्र वाटू लागली. क्षणभंगूर संसाराबद्दलची अनास्था त्यांनी अनेक ठिकाणी पटवून दिलेली आहे. मानवी जीवनामध्ये सुखाचे प्रसंग फार थोडे येतात आणि दुःखाचेच प्रसंग अधिक येतात. पाप पुण्याची व्याख्या परपीडा ते पाप, परोपकार ते पुण्य, इतक्या साध्या सोप्या पद्धतीनं कुठल्याही एखाद्या मोठ्या ग्रंथामध्ये आपला बघायला मिळत नाही. आणि हे सुखाचं आणि दुःखाचं विषय बोलताना संत तुकाराम असं म्हणतात, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. असं असलं तरी माणूस सुखाच्या शोधामध्ये अहोरात्र भटकत असतो. स्वार्थी जगाचा अनुभव सुद्धा संत तुकोबांना आलेला आहे. कुठल्याही काळामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्याच प्रवृत्तीचे लोक समाजामध्ये असतात, मग काळ कोणताही असू देत. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, म्हणजे जन कसे आहेत, लोक कसे आहेत, फक्त व्यवहार बघून वागणारे लोक आहेत, ही अनुभव तुकोबांना आलेला आहे. आणि जीवनाची वास्तवता त्यांनी पटवून दिलेली आहे की ज्या गोष्टी क्षणभंगूर आहेत त्या गोष्टीच्या आपण मागे लागू नये. धन मिळवूनी कोट्यानुकोटी सवे न येरे लंगुटी, असं तुकोबा लोकांना सांगतात. विठ्ठल भक्तीपुढं मोक्षाला सुद्धा तुकोबांनी लात मारली. देवा मज नको रे मुक्ती, असंही ते म्हणाले. काय उनिया मा विठोबाच्या पायी. एक प्रकारे संत तुकोबांनी डोळस भक्ती आपल्या आचरणामधून लोकांना वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतकं सांगूनही जेव्हा लोक ऐकत नाहीत, त्यावेळेला तुकोबांनी एका अभंगात असं म्हटलेलं आहे, हकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. हकारून सांगण्याची वेळ माणसांना का येते याचंही आपल्याला थोडंसं परीक्षण करावं लागतं. जिथं माणसं सहजासहजी ऐकत नाहीत त्या ठिकाणी हकारणे हे विशेषण आपल्याला प्राण्यांच्या बाबतीमध्ये वापरलेलं पाहायला मिळतं. उपासनेला रंडीचंडी शक्तीमध्ये मांसाते भक्षिती वगैरे त्यांचा एक अभंग आहे. अशा उपासनेला विरोध केला, कर्मकांडाला संत तुकोबांनी आयुष्यभर विरोध केला. नवसे सायासे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, असं म्हणत असताना त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आणि सामाजिक योगदान संत तुकारामांचं म्हणजे नुसतं काव्यात्मक योगदान आहे, साहित्यापुरतं योगदान आहे असं नाही, तर खऱ्या अर्थानं संत तुकाराम हे महाराष्ट्रीयन जनतेचे लोकशिक्षक होते असं आपल्याला म्हणता येतं. खऱ्या अर्थानं ते कर्ते समाजसुधारक होते. कारण बोले तैसा चाले त्यांनीच म्हटलेलं आहे. लोकांसांगे ब्रह्मज्ञान त्यांनाच मान्य नाही, म्हणून सत्याचा स्वीकार आणि वाईटाचा धिक्कार हे तत्व आयुष्यभर तुकोबांनी पाळलेलं आहे, प्रत्यक्ष जीवनात आणि त्यांच्या लेखनामध्ये. धर्माचे पालन करू पाषाण खंडन, आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत. ढोंगी माणसांचा तिरस्कार त्यांना होता आणि त्याची अनेक उदाहरणं त्यांच्या अभंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दाऊनी वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोहळा, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करूनी म्हणती साधू. असे संत त्यांच्या काळातही होते, कुठल्याही काळामध्ये असतात, आजच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून नुसतं अंगावर त्या भगवं पांघरलं म्हणून कोणी संत होत नाही, तर आतून त्या संतत्वाचा विचार तुकोबांनी केलेला आहे. भगवे जरी श्वान सहज वेश त्यांचा, पण अंतरामध्ये मात्र काय आहे,
आतमध्ये काहीतरी वेगळंच चाललेलं आहे आणि वरून काही वेगळंच आहे. मुलाम्याचे नाणे तुका म्हणे नवे सोने. असं वरवर मुलामा दिलेलं संतत्व काही कामाचं नाही. म्हणून टाकीचे घाव घातल्याशिवाय खरं संतत्व पण येत नाही, हे त्यांनी प्रत्यक्ष त्यांच्या आचरणामधून दाखवून दिलेलं आहे. वाङ्मय चौर्याची संकल्पना तुकोबांच्याही काळात असली पाहिजे. उष्ट्या पत्रावळ्या करून या गोळा दावी तसे सोहळा कवित्वाचा, हा त्यांच्यावर त्यांनी मारलेला ताशेरा आपल्याला महत्वाचा वाटतो. आणि म्हणून संत तुकोबांच्या कवितेला सुभाषिताचं रूप प्राप्त झालेलं पाहायला मिळतं. अनेक संत तुकारामांच्या कवितेतली उद्धृत आपण अगदी सहज बोलताना प्रत्यक्ष व्यवहारामध्ये वापरात आणतो. गाढव शृंगारीले कोडे काही केल्यानं होय गोडे. आणि एक प्रकारे त्याच्यातून मार्मिकपणे काही ना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. उपरोधिक आहे, उपहासात्मक आहे. यासोबतच वृक्षवल्ली आमा स्वैरी वनचरे पक्षी सुस्वरे आळविती, हा निसर्गाशी झालेलं तुकोबांचं एकरूप असलेलं व्यक्तिमत्व. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तुका म्हणे तेची संत सोशी जगाचे आघात, दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. अशा प्रकारची कितीतरी वचनं तुकोबांच्या कवितेमधली आपल्याला सांगता येतील की या सगळ्या वचनांना म्हणींचं रूप आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. समाजाला प्रयत्नवाद शिकवण्याचं काम आयुष्यभर संत तुकोबांनी केलेलं आहे. त्या बाबतीमधला एक अभंग आपल्याला मला आठवतो. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका. अभ्यासानं माणूस, व्यासंगानं माणूस निश्चित मोठा होतो. सतत काय ना काहीतरी करत राहिलं पाहिजे, अशा प्रकारचा एक प्रयत्नरत असण्याचा भाव तुकोबांनी आपल्या अभंगातून सांगितलेला आहे. म्हणून खऱ्या अर्थानं लोकशिक्षक, संत, कवी, सुधारक या सगळ्या भूमिकांच्या मध्ये विचारवंत तुकोबा आपला असलेले पाहायला मिळतात. माणसाकडं मोठेपण जेव्हा येतं त्यावेळेला ते माणसाला मोठेपण सांभाळता आलं पाहिजे. माणूस जेव्हा विद्यावान होतो, माणूस जेव्हा खूप ज्ञानी झालेला आहे असं त्याला वाटायला लागतं, त्यावेळेला त्याच्याकडून विनय सुद्धा तितकाच महत्वाचा आपला असतो. कारण त्यानं नम्र सुद्धा तितकंच असलं पाहिजे. म्हणूनच तर एक सुवचन आहे आपलं आठवतं की विद्या विनयने शोभते. तुकोबांनी या बाबतीमध्ये परखडपणे आपलं मत मांडलेलं आहे. कोडियाचे गोरेपण तैसे अहंकारी ज्ञान, किंवा लहानपण देगा देवा मुंगी साखरे चारावा, महापुरे येती तेथे लवाळे वाचती. म्हणून लवचिकता अंगी असणं, लहानपण अंगी असणं, नम्रपणा अंगी असणं हे फार महत्वाचं असतं. फक्त व्यक्तिगत जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये सुद्धा. विरोधकांनीही तुकारामांचं मोठेपण कसं वर्णन केलेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. काही लोकांनी त्या काळच्या तुकोबांना जो त्रास दिला आणि शेवटी संत तुकोबांची जर आपण आरती बघितली तर त्या आरतीमध्ये असा उल्लेख येतो. तुकिता तुळनेशी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले. अशा पद्धतीचं एक मोठेपण तुकोबांचं सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे. म्हणून हा वारकरी संप्रदाय पुढे तुकोबांचे शिष्य निळोबा पिंपळनेरकर इथपर्यंत येतो आणि तुकोबांची शिष्या संत बहिणाबाई, हे वारकरी संप्रदायाचं योगदान खूप मोठं आहे. आणि यासोबतच अनेक संप्रदाय मराठी भाषेला योगदान त्यांनी दिलेलं आहे, ते आपल्याला या ठिकाणी मान्य करावं लागतं. तर या पद्धतीनं मला वाटतं आपण या ठिकाणी थांबायला हरकत नाही. माझ्या या विचारांना मी या ठिकाणी विराम देतो आहे. मी एकदा पुनश्च या कैलासवासी रमेश वरपुडकर महाविद्यालयाची ही सर्व टीम जी आहे, महाविद्यालयाचे प्राचार्य जे आहेत, आमचा मराठी विभाग जो आहे, जो की अशा कार्यामध्ये सतत अग्रेसर असतो, या सगळ्यांना मी एकदा पुनश्च त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारही मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व रसिक श्रोत्यांना नमस्कार. मी प्राध्यापक सखाराम कदम, कैलासवासी रमेश वरपुडकर महाविद्यालयात शासन निर्देशानुसार दिनांक 14 ते 28 जानेवारी 2022 दरम्यान साजरा होत असलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मराठी विभागाकडून जी व्याख्यानमाला आयोजित केली होती, त्या व्याख्यानमालेचा आजचा शेवटचा दिवस होता.
या शेवटच्या दिवशी आदरणीय गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर दत्ता शिंदे सरांनी संत साहित्याचे मराठी भाषेला योगदान या विषयावर आपलं अभ्यासपूर्ण विवेचन आपल्यासमोर ठेवलेलं आहे आणि येथेही सांगता होते. मित्रहो, सोनपेठ परिसरातील सर्व विद्यार्थी, पालक व भाषाप्रेमी नागरिकांसाठी मागील 6 दिवसापासून विचारांची ही दिवाळी साजरी होत आहे. हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ सोनपेठ संचलित कैलासवासी रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या मराठी विभागाकडून आयोजित 6 दिवसीय व्याख्यानमालेचा आजचा शेवटचा दिवस. सोनपेठ परिसरात उच्च शिक्षणाची सुवर्ण संधी उपलब्ध करून देणारे महाविद्यालय, तालुक्याचे वैचारिक नेतृत्व उभे करून सद्विचाराचे भरणपोषण करणारे महाविद्यालय, तसेच ज्ञानात धर्म तथा सुखम हे ब्रीद घेऊन व रिचिंग टू द अनरिच्ड या धोरणास अनुसरून ग्रामीण भागातल्या, गावखेड्यातल्या, वाडी तांड्यावरच्या मुलामुलींना उच्च शिक्षणाची दारं खुली करणारं महाविद्यालय म्हणून महाविद्यालयाचा लौकिक दिवसेंदिवस वाढता राहिलेला आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्या अंगभूत क्षमता विकसित होऊन ते भारत देशाचे सुजाण नागरिक व्हावेत. बुद्ध, कबीर, फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समतेच्या विचाराचा सर्वदूर प्रचार व प्रसार होण्यासाठी, भारतीय संविधानाची प्रतिष्ठा स्थापित होण्यासाठी, निरोगी व निकोप मनुष्यबळ उभे करण्यासाठी महाविद्यालयातील वेगवेगळे विभाग व उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग सतत प्रयत्नशील असतो. याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयात शासन निर्देशानुसार दिनांक 14 ते 28 जानेवारी 2022 दरम्यान मराठी विभागाकडून मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. सलग 6 दिवस फेसबुक लाईव्ह या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून ही खऱ्या अर्थाने वैचारिक मेजवानी सोनपेठ परिसरातीलच नव्हे तर एकूण भाषाप्रेमी, विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी ठरल्याचे दिसून येते. महाविद्यालयात व्याख्यानमाला आयोजित करण्याचे ठरल्यावर पहिला मुद्दा आला तो व्याख्याते किंवा साधन व्यक्ती म्हणून कुणाला निवडायचे हा. त्यानुसार आपल्याच विद्यापीठातील अभ्यासू, व्यासंगी व अधिकारी माणसं यावीत. फेसबुक लाईव्ह या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हा मानस आम्ही ठेवला होता व त्यानुसार व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी दिनांक 17 जानेवारी 2022 रोजी दयानंद कला महाविद्यालय लातूर येथील माझे गुरुवर्य आदरणीय डॉक्टर अंकुशकुमार चव्हाण सर यांना मराठी भाषा संवर्धन आणि विकास या विषयावर व्याख्यानासाठी आमंत्रित केले. सरांनीही कुठलेही आढेवेढे न घेता तात्काळ संमती देऊन अभ्यासपूर्ण मांडणी केली. त्याबद्दल सर्वप्रथम अंकुशकुमार चव्हाण सरांचे या व्याख्यानमालेनिमित्त आल्याबद्दल, आमच्यामध्ये सामील झाल्याबद्दल व अभ्यासपूर्ण मांडणी केल्याबद्दल मराठी विभाग व महाविद्यालयाकडून मनपूर्वक आभार मानतो. व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी दिनांक 18 जानेवारी 2022 रोजी ज्ञानोपासक महाविद्यालय जिंतूर येथील प्रोफेसर डॉक्टर पंढरीनाथ धोंडगे सरांनी मराठी भाषेची थोरवी या विषयावर अतिशय सडेतोड व अभ्यासपूर्ण मांडणी केली. त्याबद्दल धोंडगे सरांचेही मराठी विभाग व महाविद्यालयाकडून मनस्वी आभार मानतो. व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी दिनांक 19 जानेवारी 2022 रोजी कै रसिका महाविद्यालय देवणी जिल्हा लातूर येथील आमचे मित्र व मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रशांत भंडे यांनी अभिजात भाषेचे निकष, मराठी भाषा व शासनाची भूमिका या विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी केली. त्याबद्दल त्यांचेही मराठी विभाग व महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. व्याख्यानमालेच्या चौथ्या दिवशी दिनांक 20 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर येथील प्रोफेसर डॉक्टर बालासाहेब दहिफळे सर यांनी लोकसाहित्यातील भाषिक श्रीमंती हा विषय विविध लोकगीतांच्या
सहाय्याने अधिक जिवंतपूर्ण भाषिक आविष्कारांसह मांडून विषयाला यथोचित न्याय दिला, त्याबद्दल त्यांचेही मराठी विभाग व कैलासवासी रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. भाषा संवर्धन पंधरवड्याच्या 5व्या दिवशी कविता बोलते अशी हा विषय घेऊन आपल्या सकस काव्य वाचनाने सर्व रसिक श्रोत्यांना, प्रेक्षकांना चिंब भिजवणाऱ्या संतोष नारायणकर या कवीने श्रोत्यांची मने जिंकली व तरल भावाभिव्यक्तीचा परिचय त्यांच्या कवितेने करून दिला. त्याबद्दल कविमित्र संतोष नारायणकर यांचे मराठी विभाग व कैलासवासी रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. आणि व्याख्यानमालेच्या आजच्या शेवटच्या दिवशी, 6व्या दिवशी माझे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय प्राध्यापक डॉक्टर दत्ता शिंदे, जे मराठी विभाग प्रमुख आहेत संत तुकाराम महाविद्यालय परभणी येथे, सरांनी महानुभव पंथाच्या अंगाने संक्षिप्त मांडणी करून मुख्य जो विषय होता संत साहित्याचे मराठी भाषेला योगदान, या विषयावर ससंदर्भ आणि मौलिक असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सरांचेही मराठी विभाग व महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या व्याख्यानमालेच्या आयोजनासाठी आम्हाला प्रेरणा व पाठबळ देणारे विद्यमान संस्थाध्यक्ष माननीय परमेश्वररावजी कदम साहेब यांचेही या निमित्ताने शतशः आभार. सतत नाविन्याचा ध्यास धरून ते विद्यार्थी हितासाठी झटत असतात. सोनपेठ परिसरातील सर्वसामान्य माणसाची UG ते PG पर्यंतच्या शिक्षणाची सोय एकाच छताखाली व्हावी म्हणून हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाची ध्येयपूर्ण वाटचाल त्यांच्याच प्रयत्नांची परिणती आहे असे आम्हास वाटते. या व्याख्यानमालेच्या आयोजनासाठी आमचे कुटुंब प्रमुख व मार्गदर्शन करणारे सतत प्रयत्नशील राहून शिस्त, कर्तव्य भावना, जबाबदारीची जाणीव रुजवून आम्हाला निश्चित ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी दिशा देणारे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर वसंत सातपुते यांचेही मी या निमित्ताने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या व्याख्यानमालेच्या आयोजन व नियोजनात ज्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे असे मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर बालासाहेब काळे यांचेही या निमित्ताने मनपूर्वक आभार. सर स्वतः नेहमी विद्यार्थ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून महाविद्यालय व संस्थेच्या विकासासाठी प्रयत्नशील असतात. यासोबतच मराठी विभागातील माझे दुसरे सहकारी कविमित्र, ज्येष्ठ साहित्यिक तथा आंबेडकरवादी विचारवंत प्रोफेसर डॉक्टर साद सोनसळे सर यांचेही या निमित्ताने मनस्वी आभार मानतो. या व्याख्यानमालेत व्याख्यातांचा परिचय करून देणे, कार्यक्रमाच्या आयोजन नियोजनात सहभागी होत सक्रिय मदत करणे यात मोलाचा सहभाग सोनसळे सरांचाही राहिलेला आहे. तसेच या फेसबुक लाईव्ह प्लॅटफॉर्मवर ही व्याख्यानमाला आयोजित करण्यासाठी तांत्रिक सहाय्य करणारे व साधन व्यक्तीच्या व्याख्यानाला महाविद्यालयाच्या YouTube चॅनलवर अपलोड करून चिरंजीवी करणारे आमचे सन्मित्र, मार्गदर्शक, दादा व दिलदार माणूस डॉक्टर संतोष रणखाम यांचेही या निमित्ताने मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. महाविद्यालयाच्या कोणत्याही सकारात्मक कामाला सहर्ष पाठिंबा देणारे व आपल्या आचरण आणि वर्तनातून वर्क कल्चर रुजवू पाहणारे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉक्टर मुकुंदराज पाटील सर यांचेही यावेळी मी सहर्ष आभार मानतो. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त व्याख्यानाला घ्यायचे निश्चित होताच आमच्या संकल्पाला कार्यक्रम पत्रिकेतून मूर्त रूप देणारा, सुबक व सुंदर पत्रिका तयार करून मदत करणारा महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी गजानन सोनवणे यांचेही मराठी विभागाच्या वतीनं, संस्था व महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. या फेसबुक लाईव्ह व्याख्यानासाठी व्याख्याते डॉक्टर अंकुशकुमार चव्हाण सरांना लाईव्ह येण्यासाठी मदत करणारे आमचे लातूर येथील सन्मित्र प्राध्यापक धनंजय जाधव पाटील खानापूरकर यांचेही या प्रसंगी आभार व्यक्त करणे मी माझे कर्तव्य समजतो. सरते शेवटी
महाविद्यालयाचे माझे सर्व सहकारी व आजी माजी विद्यार्थी की ज्यांच्या सहभागामुळे या कार्यक्रमाला अधिक उठाव मिळाला, कारण वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोते याविना असे माऊलीनं म्हटलेलं आहे. म्हणून फेसबुक लाईव्ह मध्ये सहभागी होऊन आपल्या कमेंटमधून लाईक करून वक्त्याचा उत्साह वाढवणाऱ्या आपणा सर्वांचेही मनपूर्वक आभार मानतो. यानंतर या ठिकाणी एक गोष्ट या व्याख्यानमालेतील वक्त्यांविषयी नोंदवावीशी वाटते. यातील एकाही वक्त्याने साधन व्यक्तीने मानधन घेतलेलं नाहीये. कुठलेही आढेवेढे न घेता आमचा फोन जाताच सोंग घेऊन नकार न देता अगदी सहज ही गुरुतुल्य व गुरुजन मंडळी आमच्या विनंतीला मान देऊन महाविद्यालयाच्या फेसबुक पेजवरून फेसबुक लाईव्ह या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर येऊन व्याख्यान देऊ लागली आणि पाहता पाहता आमचाही हुरूप वाढू लागला. यापुढेही कैलासवासी रमेश वरपुडकर महाविद्यालय व मराठी विभागाकडून अशाच ऑनलाईन व्याख्याने वा इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल याचीही या निमित्तानं हमी देतो. यानंतरही जे कुणी महाविद्यालयाच्या फेसबुक पेजवर किंवा महाविद्यालयाच्या यूट्यूब चॅनलवर व्याख्यानमालेचे व्हिडिओ पाहणाऱ्या किंवा पाहू इच्छिणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. या व्याख्यानमालेसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या ज्ञात अज्ञात हातांचेही मनपूर्वक आभार व धन्यवाद व्यक्त करून मी इथं थांबतो. धन्यवाद.